ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी यंदा गणेशोत्सवासाठी साकारलेली सुबक गणेश मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे। कोणत्याही साच्याविना आणि पूर्णपणे शाडू मातीचा वापर करून त्यांनी ही आकर्षक मूर्ती तयार केली आहे। कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर दररोज रात्री 10 ते 2 या वेळेत मेहनत घेऊन त्यांनी महिनाभरात ही 1.5 फूट उंचीची मूर्ती साकारली आहे। ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्याकडे सचिव, आरोग्य, माहिती, जनसंपर्क विभागाची जबाबदारी आहे। ते शासनाच्या सेवेतून ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आले असून ते सध्या लुईसवाडी परिसरात पालिकेच्या निवासस्थानात राहतात। त्यांना चित्रकला आणि शिल्पकलेची आवड असून ते कार्यालयीन कामानंतर ही कला जोपासण्याचं काम करतात। यातूनच त्यांनी कोणत्याही साच्याविना आणि पूर्णपणे शाडू मातीचा वापर करून आकर्षक गणेश मूर्ती तयार केली आहे। बिरारी यांनी गणेशोत्सवासाठी स्वतःच्या हाताने शाडू मातीची साकारलेली गणेश मूर्ती केवळ एक कलाकृती नाही, तर त्यांच्या अथक परिश्रम, निस्सीम श्रद्धा आणि कलाप्रेमाची साक्ष आहे। ही सुबक मूर्ती पालिकेत चर्चेचा विषय ठरली असून 6 ते 7 वर्षापूर्वी त्यांची मुलं मातीनं गणेश मूर्ती तयार करत होते। मुलांनी बनवलेली थोडीशी ओबडधोबड मूर्ती पाहून त्यांनी स्वतः प्रयत्न केला आणि तिथूनच मूर्ती घडवण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला। त्यांना चित्रकला आणि शिल्पकलेची विशेष आवड असून त्यातूनच त्यांनी मूर्ती घडवण्यातील कौशल्य विकसित केले। यंदा साकारलेल्या मूर्तीला त्यांनी सुंदर रंगरंगोटी केली असून ती मूर्ती पाहतानाही एखाद्या प्रशिक्षित मूर्तिकारानं साच्याच्या साह्यानं ती बनवली असावी असा भास होतो। दिवसभर महत्त्वाच्या शासकीय जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर रात्री 10 ते पहाटे 2 या वेळेत महिनाभर सातत्यानं मेहनत घेऊन बिरारी यांनी सुमारे 1.5 फूट उंचीची गणेश मूर्ती घडवली। झोपेचा त्याग करून पूर्ण एकाग्रतेनं त्यांनी आपल्या हातांनी गणपतीची मूर्ती साकारली। त्यांनी आपल्या व्यस्त शासकीय जबाबदाऱ्यांनंतर उरलेल्या वेळेत केवळ कलेच्या प्रेमातून आणि श्रद्धेनं शाडू मातीची देखणी गणेश मूर्ती साकारली आहे। बिरारी यांचा हा उपक्रम केवळ एक छंद नाही, तर शासकीय जबाबदाऱ्यांमध्येही कला जोपासता येते याचं आदर्श उदाहरण आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल ठरते।